नमस्कार, मी गणेश आणि आजचा विषय हा खूप गंभीर आहे, खूप महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकांना तो समजून घेतला पाहिजे. त्याचं कारण असं आहे, की देशाची सुरक्षा जसं आपले सैनिक करत असतात, तसंच महाराष्ट्र राज्याची किंवा प्रत्येक राज्याची सुरक्षा ही पोलीस यंत्रणा करत असते. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 427 पोलिसांचा मृत्यू झालाय. म्हणजे प्रत्येक वर्षाला 100च्या वरती पोलिसांचा मृत्यू झालाय. आता याच्यामध्ये 25 जणांनी आत्महत्या केलेली आहे. आणि 75 जण कार्डियक अरेस्टने मृत्युमुखी झालेत. तर काही जणांचा मृत्यू हा संशयास्पद आहे. परंतु त्यांच्या कुटुंबाने चौकशीची मागणी केलेली पण आपल्याला इथे दिसून येत नाही, असं रिपोर्टमध्ये नमूद केलेलं आहे. तर ही पोलीस यंत्रणा आपले 427 जण म्हणजे जे कार्यरत आहेत, असं नाही की त्यांचं वय झाले म्हणून त्यांचा मृत्यू झालाय. त्याच्यामागे ही जी कारणं आहेत, कार्डियक अरेस्ट असेल, वेगवेगळे आजार असतील, काही गंभीर आजार असतील, तर हे का जडत असतील? आत्महत्या 25 जणांना आत्महत्या का करावी वाटलं असेल? तर ही टोकाची भूमिका का घेतली असेल? तर याची काही आपण कारणं बघूया. तर जसं की लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढले, पण त्यांच्या तुलनेत पोलीस यंत्रणा ही खूप कमी आहे. म्हणजे जेवढी गरजेची पाहिजे पोलीस यंत्रणा तेवढी आहे नाही. प्रचंड पोलिसांवरती या सुरक्षा यंत्रणेचा ताण-तणाव येत असतो. आणि सतत एक वरिष्ठांच्या दबावाखाली काम करावं लागतं. वरिष्ठ कधी-कधी खालच्या पोलिसांना योग्य वागणूक देत नाहीत. मग तो मानसिक ताण सहन करावा लागतो. तसेच आपले सण उत्सव येत असतात. म्हणजे मोठमोठे सण असतात आपले महाराष्ट्रामध्ये. दहीहंडी म्हणजे जिथे लोक एकत्र येऊन गर्दीनं म्हणजे गर्दी करून एकत्र सण उत्सव साजरे करत असतात. आता गणपती उत्सव किती लाखो लोक रस्त्यावरती असतात, बीचवरती असतात, विसर्जनाला लोक एकत्र येत असतात. तर ह्या सण उत्सवांची सुरक्षा सुद्धा पोलिसांनाच करावी लागते. तसेच वेगवेगळे आंदोलन होत असतात. तसेच मंत्र्यांची सुरक्षा, वरिष्ठांची सुरक्षा त्याच्याकडे बघावं लागतं आणि त्यांच्या सतत मंत्र्यांच्या दबावाखाली या पोलिसांना काम करावं लागत असतं. तसेच वेगवेगळ्या होणाऱ्या बदल्या म्हणजे इकडून तिकडे ट्रान्सफर करायची, मग फॅमिली सोबत परत तिकडे जायचं, त्यांचं ऍडमिशन घ्यायचं, परत तिकडे काय होणार नाही, परत तिकडून इकडे यायचं आणि मग या बदल्यांचा एक वेगळा प्रेशर असतो. आणि सतत या प्रेशर आणि दबावाखाली काम करत असल्यामुळे एक मानसिक दडपण, आजार आणि डिप्रेशन मध्ये जाण्याची शक्यता दाट असते आणि त्याच्यामधूनच आत्महत्या होऊ शकतात. आणि सततच्या नाईट ड्युट्या लावणं त्याच्यामुळे गंभीर आजार सुद्धा घडतात, जसे की शुगरचा प्रॉब्लेम होतो, मधुमेहाचा प्रॉब्लेम होतो. सो त्यामुळे हे अशा प्रकारची अनेक विविध कारणं आहेत जे आपले महाराष्ट्र पोलीस आहेत, जे आपले संरक्षक आहेत, जे आपली सुरक्षासाठी पोलीस तैनात असतात, त्यांच्यावर त्याची जबाबदारी आहे आणि ते कर्तव्यनिष्ठेने पार पाडतात. पण मोठमोठे सण उत्सव अगदी सुखानं आणि अगदी सुरक्षित पार पाडतात. जसं काही आतंकवादी संघटना सुद्धा म्हणत असतात की आम्ही गणेशोत्सवात मुंबईमध्ये आम्ही बॉम्ब ब्लास्टने उडवून देऊ, आम्ही असं करू तसं करू. पण तरी पण महाराष्ट्र पोलीस हे खंबीरपणे आपलं कर्तव्य बजावतात. परंतु आज ह्याच पोलिसांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागत आहे. परंतु याच्यामध्ये जेवढे पोलीस गरजेचे आहे, जेवढी पोलीस यंत्रणा गरजेची आहे, लोकसंख्येनुसार तेवढ्या लोकसंख्येसाठी पोलीस भरती करणं हाच महत्वाचा मुद्दा आजचा आहे.